ठेवलं आहे. तुम्हालाही आनंदी राहायचं आहे का? मला जे अनुभव आलेले आहेत ते मी तुम्हाला सांगते. आनंद हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असतो. तो अनुभवता पण आला पाहिजे नाही आणि आनंदी राहता पण यायला लागतं बरं का. नाहीतर नुसतंच ऐकलं आणि ताई म्हटलं तर आनंदी राहायला पाहिजे, मग ते राहायचं कसं? तर आपला आनंद कशात आहे हे आपण स्वतः शोधायचं. कारण आहे ना, ही एक कला आहे. बघा, लहानपणी आपल्याला एखादं खेळणं हवं असायचं. कुठेतरी आपण जत्रेत गेलेलो असू द्या किंवा एखाद्या शॉपच्या बाहेरून आपण ते खेळणं खिडकीत काचेतून पाहिलेलं असू द्या, पण ते आपल्याला हवं असायचं. मग त्यासाठी एकदम अट्टहास करणे, चिडचिड करणे, हट्ट करणे आणि ते खेळणं आहे ना मिळवणे. दिवस रात्र त्या खेळण्याच्या पाठीमागे लागायचं. कंटिन्यू तहान भूक सर्व काही विसरून आपण ते लहानपणी खेळणं खेळत असायचो. पण ते केव्हापर्यंत? जोपर्यंत आपलं मन त्या खेळण्यातून भरत नाही तोपर्यंत आपण त्या खेळण्याचा पिछा काही सोडत नसायचो. पण एक दिवस असा येतो की त्याच खेळण्याचा आपल्याला कंटाळा येतो. म्हणजेच काय? तर अतिसहवास हा गोष्टींचं महत्त्व कमी करत असतो. त्याच्यामुळे आहे ना, एखाद्या गोष्टी म्हणजे एखाद्या वस्तू किंवा एखादी व्यक्तीला तेवढा सहवास द्या जेणेकरून आपण तिथं जोडून राहू शकतो. बघा, दोन मैत्रिणी जरी असल्या, जीवाच्या जरी असल्या, तरी केव्हा ना केव्हा त्यांच्या सहवासात दुरावा हा येत असतो. का? तर तो अतिलोभ होत जातो, जो चालत नाही. तर चलात मग. तर इथे आहे ना, मी विटॅमिन ईच्या टॅबलेट्स तुम्हाला दाखवत आहे. तर या विटॅमिन ईच्या टॅबलेट्स आहे ना, मी केसांसाठी मागवलेले आहेत. थोडेसे ऑइलमध्ये कोकोनट ऑइल घ्यायचं, थोडंसं कोमट करायचं आणि ते तुम्ही ते लावू शकता. एक कॅप्सूल त्या तेलात टाकायची आणि केसाला ऑइलिंग करून मसाज वगैरे करू शकताय तुम्ही. तर या बॉटल आहेत ना, आपण जे जनरल स्टोअर्स वगैरे जे रेग्युलर शॉप असतात तिथे थोड्याशा महाग भेटतात. आम्ही या मॉलमधून आणलेल्या होत्या. तर आम्हाला आहे ना, खूप छान प्रकारे या भेटलेल्या होत्या. आणि घरात मुलगी असले ना, तर सगळं मेकअपचं सामान रोजचे रोज बाहेर येत असतं. तर इथं खूप डेंजर कंडिशन झाली, लिपस्टिक पडली माझी. पण ठीक आहे, जाऊ द्यात. लहान लेकरं पण ही माझ्याकडून झाली बरं का चूक. तर म्हटलं चला, खूप दिवस झालं मेकअपचा आरसा आपण आवरलेला नव्हता. म्हणजे कंटिन्यू चालू असतं बरं का, आवरलं नव्हतं म्हणजे असं नाही, दुर्लक्ष कंटिन्यू चालू असतं. पण एकदम डीप क्लिनिंग करायची गरजच नाही आहे का, आता माझं कंटिन्यू चालू असतं नीटनेटकं करणं. तर रोज काय होतं, हजबंड, मुलगी मेकअप करताना सर्व मेकअपचं सामान बाहेर येतं आणि ते मग परत आपल्याला व्यवस्थित ठेवावं लागत असतं, एवढंच आहे. तर म्हटलं थोडंसं जास्तच झालेलं आहे. तर हे आहे ना, मिनिमलिस्टचं नाईट सिरम आहे, जे तिसीनंतरनं प्रत्येक महिलेने वापरलं पाहिजे नाही. कारण स्किनच्या टोनमध्ये फरक पडतो. स्किन थोडीशी ड्राय व्हायला सुरुवात करते. बऱ्याचशा प्रकारे स्किन आपली निगेटिव्हकडे जात असते. त्याच्यामुळे आहे ना, थोडीशी काळजी, जास्त प्रकारेच काळजी आपल्या स्किनची आपल्याला घ्यावं लागत असते. आणि आपला आनंद कशात आहे हा नक्की शोधायचा. तर मला या छोट्या छोट्या गोष्टी आहे ना, स्वच्छता वगैरे करायला आवडत असतात. त्यातूनच मला आनंद भेटत असतो. मला जास्त कोणाचं बाहेर फिरायला वगैरे आवडत नाही. मला फक्त शांत राहायला आवडतं. मला छान असं टेरेसवरती जाऊन फिरायला आवडतं. थंड हवा आपल्या शरीराला लागल्यावरती हा एक वेगळाच अनुभव असतो. सकाळी तर काय होतं, धावपळीत होत नाही बरं का, खरंच होत नाही बाहेर जाणं. पण सायंकाळच्या टायमिंगला केव्हा तरी मी टाईम काढून वरती जात असते टेरेसला. तर ॲक्च्युली आहे ना, गॅस संपलेला होता. गॅस भरून होता घरामध्ये, पण त्याचा थोडासा प्रॉब्लेम झालेला होता. पण मला ही धूप पेटवायचीच होती. तर दिव्यावरती मी काय केलं, तो कोळसा धरला, तो थोडासा फुलून दिला आणि त्याच्यावरती फुकत फुकत त्याचा मी कोळसा प्रज्वलित केला, फुलवला आणि नंतरनं धूप हे केली. थोड्या वेळ देवापाशी ठेवली आणि नंतरनं किचनमध्ये ठेवली. तुम्ही अशी जर धूपदाणी घेतली तर तुम्ही याचा वापर किचनमध्ये सुद्धा करू शकताय किंवा रोज सायंकाळी दिवस मावळतीच्या टायमिंगला तुम्ही ही धूपदाणी धूप पेटून बाहेर जरी ठेवली तरी चालेल. आणि आनंद कशात आहे हा तुम्ही ठरवायचा. तुमचा आनंद हा दुसऱ्यावरती डिपेंड ठेवायचा नाही, दुसऱ्यावरती अवलंबून ठेवायचा नाही. अरे, ही माझी मैत्रीण आहे, ही आता माझ्यासोबत राहत नाही, जाऊ द्या सोडून, गेली उडत. जास्त कोणाचा विचार करायचा नाही. ती तुमच्यासोबत नसली म्हणून तुमचं काही हे होणार आहे का? त्याचबरोबर माझी जाऊ माझ्यासोबत अशी वागली, असं झालं तसं झालं, अजिबात विचार करू नका. माझी भाऊजे माझ्यासोबत अशी वागली, आपण पण थोडंसं कुठंतरी चुकलेलो असू, कोणाचा विचार करू नका. चुकी असेल तर माफी नक्की मागायची, पण चुकी नसेल तर सगळी सोडून द्यायची. आपल्या आपल्या आनंदात आपण मस्त मग्न होऊन जायचं. किती छान असा सायंकाळचा मावळतीचा सूर्य दिसतोय पहा. इतकं प्रसन्न वाटतं ना सायंकाळचा. आणि त्याबरोबर वेगवेगळे विचार आपल्या मनामध्ये येत असतात.
की हां आज आपण दिवसभर काय केलं, किती छान हा सूर्य हा रोज येणार जाणार, ह्याची तर दिनचर्या चालूच असते. तसेच आपल्या प्रत्येक कामाची दिनचर्या ही चालूच असते. मी इधर बैठी हूँ ना, इसलिए उसको इधर बैठने का है. अगो म्हणजे बुबलं गो ती छोनू छोनू झोपले मम्मापाशी. नाही झोपली आता, क्यूटसा बेबी आमच्या. तर या कॅटचा पण आमच्यावरती किती विश्वास आहे पहा, किती बिनधास्त आणि बिनघोर झोपलेली आहे ती, आणि इतकी लाडाची आहे ना ती. खरंच मुक्या प्राण्यांना जीव लावा, ते केव्हाच दगा देणार नाहीत. त्यांना जीव लावा, त्यांना छान असं त्यांच्या आवडतीचं खायला वगैरे द्या. ही आमची मनमऊ आणि आमचा पिलू म्हणजे आमचा डॉग, इतके लाड आम्ही त्यांचे करतो ना की सांगायला नको. आणि आम्ही या इतक्या दिवसांमध्ये ना म्हणजे आयुष्यामध्ये हे तर शिकलेलोच आहोत की माणसांना जीव लावण्यापेक्षा मुक्या प्राण्यांना जीव लावा, कारण ते केव्हाच दगा देत नाही. काही काही व्यक्ती आयुष्यात येऊन अशा गेलेल्या आहेत ना की सांगायला पण नको. म्हणजे कोणीच कोणाचं नाही आहे हे तर पक्कच सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे जास्त कोणाचा विचार करू नका. काही टेन्शन असलं तर प्लीज कमेंट करून सांगा, मन मोकळे करा. किंवा एखादी खरंच जीवाची मैत्रीण असेल तर तिला शेअर करा, पण शेअर करण्यासारख्याच गोष्टी शेअर करा, का तर त्या पण केव्हा दगा देतील हे सांगता येत नाही. आपल्या नवऱ्यासारखा आणि आपल्या आईवडिलांसारखा दुसरा मित्र मैत्रीण खरंच नाही आहेत. आणि मुलांसोबत पण मैत्री करा, म्हणजे आपले घरातील म्हणजे तुम्ही ज्या लेकरांना जन्म दिला आहे त्यांच्यासोबतसुद्धा फ्रीडमली राहा, एकदम फ्रेंडली राहा. म्हणजे ते सुद्धा मनमोकळेपणाने तुम्हाला काही 4 गोष्टी त्यांच्यासोबत घडल्या तर त्या नक्की सांगतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनेलला. आणि ती जर ओलांडली असेल तर नक्कीच मिनिमलिस्टचं नाईट सिरम यूज करायला सुरुवात करा. सनस्क्रीन यूज करत नसाल तर सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर हे 3 प्रोडक्ट रोजच्या यूजमध्ये आपल्या हव्याच आहेत. एक तर तुम्ही पावडर वापरू नका, आणि साबणही स्किनसाठी एकदम हानिकारक असतो, त्यामुळे तुम्ही कोणताही फेसवॉश वापरला तरी चालेल. चला मग व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लास्टपर्यंत आले असतील तर नक्कीच लाईक करा.